भगवते वासुदेवाय। वशिष्ठं शक्यं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौरवपदं महान्तं गोविन्देन्द्रनतास्य श्रीशङ्कराचार्यमठस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रं पतङ्गात्मकारमण्याम् अस्मद्गुरुं सम्प्रदमायते। श्री पुराणानामालयं भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं नारायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं ईश्वरो गुरुरात्मेति वेदविभागे व्याप्तदेहाय दक्षिणामूर्ते श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माई बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचा अवतार असलेले ज्ञानीला यांचा श्री अमृत अनुभव तथा अनुभवामृत नामाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचा आता हे 10वे प्रकरण आहे आणि ते आता समारोपणे चालले जाताना या ग्रंथासोबत आपण सांगत असताना हा जो अमृताचा अनुभव आहे हा किती श्रेष्ठ आहे याचं वर्णन कार्य करते। हा अमृताचा अनुभव म्हणतात माझ्या भक्तांना माझ्या साधकांना प्राप्त व्हायला पाहिजे। या अनुभवाने तेही आत्मस्वरूप प्राप्त करतील, आत्मानंद प्राप्त करतील। त्यानंतर त्यांनी काल आपल्याला एक दृष्टांताची ओळी सांगितली, 33वी ओळी ठिकाणची। ज्ञानीला काय सांगत होते, नित्य चांगली होय तरी हृदयानु आहे, एका मी होईल आहे सदृष्टी। हा दृष्टांत हे उदाहरण आहे।
या उदाहरणाने सांगितले की चंद्र तर बरोबर असतं, नित्य चालू म्हणजे चंद्र, नित्य चालू म्हणजे चंद्र नित्य असतं, अखंड असते आणि पुनर्वेळा आहे. परंतु वेळेला चंद्र वेगळा असतो. पूर्वीचा गरुड असलेला चंद्र मग शुभ पक्षाचा असो तर कृष्ण पक्षाचा असो. चंद्र गरुड असतो आकाशामध्ये, परंतु गरुडचा चंद्र आणि पौर्णिमेचा चंद्र याच्यामध्ये फार फरक होतो. पौर्णिमेचा चंद्र सगळ्या कलांनी प्रकाशित होतो आणि गरुडचा जो चंद्र असतो तो थोड्याशा कलांनी कधी दिसतो कधी दिसत नाही. परंतु देवाला सांगितले असा हा दिसणारा काही वेळेला आणि काही वेळेला भरून दिसणारा हा चंद्र सूर्यदृष्टीच्या पुढे पूर्णपणे निस्तेज होऊन जातो. सूर्याला पौर्णिमेचा चंद्र जरी असला तरी तो प्रकाश देऊ शकत नाही. सूर्याच्या पुढे चंद्र प्रकाश देऊ शकत नाही. कशासाठी बांधले मुक्तीचा शोधाला मोक्षाचा शोध आलेला आहे आणि ही जी मोक्ष आहे मुक्ती आहे ना ह्या अनेक प्रकारचे म्हणतात. पुण्य करतं यज्ञ करते स्वर्गामध्ये मोक्ष आहे. आणखी दुसऱ्या प्रकारची उपासना करतात भगवान शंकरांची आराधना करतात आणि ते कैलासात जातात. आता हे जे या ठिकाणी झालं आहे हे मुक्तीचे, परंतु या ज्या सगळ्या मुक्त्या आहेत ह्या पुण्य प्राप्त आहे म्हणून परंतु ती पुण्याने संपली परत खाली यावं लागतं. त्या ठिकाणी अखंड राहता येत नाही. आमची मुक्ता विषय आहे. मुक्ता काही प्राप्त झाली ती खाली जाण्याने मिळून गेली. अखंड राहतो या मोक्षामध्ये. ही सूर्यदृष्टीसाठी मोठा मोक्ष आहे. सूर्य जसा नित्याच्या चंद्राला आणि पौर्णिमेच्या चंद्राला नशा करून टाकतो, निश्चित करून टाकतो, त्याप्रमाणे आमचा हा अमृताचा अनुभव असलेला हा जो आनंद ही जी स्थिती आहे ही अशी तर महान आहे की इतर सगळ्या मोक्षांपेक्षा सगळ्यात श्रेष्ठ आहे. या अमृताचा अनुभव घ्या आणि जीवनमुक्ती प्राप्त करा. जीवनमुक्ती जेव्हा प्राप्त झाली ना मग काहीच करायचं नाही तुम्हाला. बस आनंदात राहतो अखंड. मग येणं नाही जाणं आणि जाणं ही सगळं एक प्रकारची सजा शिक्षा आहे. वारंवार जन्म घेणं पुन्हा भोग घेणं पुन्हा मरणं काय चाललंय. बरं तू भोग करायला मनुष्य द्वारा मिळतो ते घालायला प्राण्यांच्या पशुपक्ष्यांच्या धर्म घेऊन ह्या देहामध्ये जर तू समज कमी येते परंतु अन्य देहामधल्या त्या प्राण्यांना विचारायला भोगल्याशिवाय नसू बोलणं नसतो. म्हणून धन्यवाद. हा अमृताचा अनुभव घ्या, हा अमृत घ्या आणि जीवमुक्ती प्राप्त करा. आणि जीवमुक्ती प्राप्त झाली की मग तुम्हाला पुन्हा जन्ममरणाचं चक्र नाही किंवा अखंड मोक्ष. हा आपल्याला कृषी म्हणून सांगतात तो दृष्टांत देतात. ही 22 मिळाची काय मिळवण्याचा
मला फार आश्चर्य वाटतं. ज्ञानाला कमालीचे ब्रह्मचारी उत्कृष्ट होत असतात. पण दैवाचं ब्रह्मचर्यच मिळेल. ते म्हणतात माझं ब्रह्मचार्य सोडून कमी कसं आहे. माझं ब्रह्मचार्याचं जन्म श्रीदेवा स्पर्श केले. जन्मतेनी प्रसंगे श्रीदेहा स्पर्श केले. मी श्रीदेवाला तेव्हा स्पर्श केलेला आहे जेव्हा माझा जन्म झाला असेल. त्याच वेळेला त्या श्रीच्या देहाला स्पर्श झाला. मी तुम्हाला स्पर्श केला. ब्रह्मचारी अशा या कडक ब्रह्मचार्याला काही दृष्टांत आपल्याला समजावे म्हणून ते दृष्टांत बोलले. हा दृष्टांत कसा क्रिया सावाई बोले. क्रिया सावाई बोले अंगीचे अंगी न समाये. क्रिया सावाई होय कई अंगीचे अंगी न समाये. एरवी तेथेची आहे तारुण्यती. एरवी तेथेची आहे तारुण्यती. दृष्टांत म्हणणे जगामध्ये निरीक्षण केलं असेल आणि या आपल्या सामान्य साधकांना हे असले दृष्टांत घेऊन समजणं सोपं जातं. दोन दृष्टांत बोललेला आहे. दृष्टांत असा आहे का श्रीचा दृष्टांत आहे. श्री मुलगी आहे. ती मुलगी लग्न होईपर्यंत लग्नाच्या अवस्थेत येईपर्यंत तिचं तारुण्य सारखं वाढत असते. आपली मुलगी असली तर ती जशी शिवायने वाढत जाते आणि लग्नाच्या कालात येते त्यावेळेला तिचं जे तारुण्य आहे तरुणपणा आहे तो असा वाढत जातो. म्हणतात अशी जी क्रिया आहे ज्याची क्रिया होते आणि ती क्रिया झाल्याबरोबर आणखी तिसरे तारुण्य आणखी विकसित होत. म्हणजे आपल्या पतीच्या घरी गेली ती आपल्या घरी असेपर्यंत ती कशी दिसत होती आणि पतीकडे गेल्यानंतर ती पुन्हा आणखी तारुण्याचा बहर आल्यासारखी वाटली. सगळ्या प्रकारचं तिचं सौंदर्य प्रगत होतं. सौंदर्य हा दृष्टांत कशासाठी म्हणतात. हा दृष्टांत मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की हरिबाबांनो हे तुम्ही बरेच तुमच्या जीवनातलं नेहमीचे उदाहरण आहे. मला काही माहिती नाही का कसं काय होतो त्यांच्या जीवनामध्ये. म्हणतात हे जे तारुण्य आहे हे तारुण्य एका विशिष्ट काळामध्ये असं कसं काय म्हणतात ही तिची अवस्था आहे त्यांची त्या अवस्थेमध्ये तसंच व्हायला पाहिजे आणि तसं होत जाते. आता हा दृष्टांत एवढ्यासाठी दिला की अमृतानुभव हे जे आहे ते
आपण ऐकून राहिले कधीपासून, आपल्या कानामध्ये ते शिरून राहिले कधीपासून, थोडं करून म्हणजे ते तारुण्य आपल्या शरीरामध्ये पोहोचून झाले थोडं म्हणतात. असं हे जे अमृताचं श्रवण आहे, भोजन आहे, ऐकणं आहे, हे श्रवण चालू असताना हळूहळू आपल्या देहामध्ये सुद्धा तो संचार होईल. आपण मान्य करावं लागेल दरवर्षी हे सदैव असं जर आम्ही चांगल्या प्रकारचं ऐकत राहिलो तर आमची वृत्ती बदलत जाते, आमचा स्वभाव बदलत जातो, आमचे विचार बदलत जातात, आमच्या भावना बदलत जातात. ऐकल्याशिवाय कसं बदल दारूचं जे जीवन चाललंय नको चाललंय. हे जे सात्विक अन्न आहे हे घेतल्याने आपल्या शरीरामध्ये गुण व्यक्त त्याप्रमाणे हे सात्विक भोजन आहे. सात्विक म्हणजे कमानीचं शुद्ध आणि स्वच्छ आणि योगात आहे. असं हे प्रवचन जर ऐकलं आम्ही बरोबर तर या प्रवचनाने आमच्या मनामध्ये जे काय असतील ती सगळी आणि स्वच्छ होत आणि असा आमच्या मनाचा आमच्या शरीराचा असं आमचं शरीर आणि मन अंतःकरण स्वच्छ होता एक दिवस तो जीवनमुक्तीचा तारुण्याचा भाव आमच्या अंतःकरणामध्ये असं त्या स्त्रीच्या बाबतीत होता की ते तारुण्य सोडलं तसं आमच्या अंतःकरणामध्ये हे सतत अमृताचं हे पान आहे, हे ऐकून आहे आमचं. हे ऐकून आणि ती जी अंतःकरणातली दोन आहेत जे काय दोष आहे ते सगळं स्वच्छ होत आणि एकदम आमच्या अंतःकरणामध्ये असं तारून येण्यासारखं जीवनमुक्तीचं स्वरूप प्राप्त करण्यासारखं आम्हाला वाटू लागते. असं जर वाटलं तर मला धन्यता वाटते की हा अमृतामध्ये जसा मी जीवनमुक्तीला आपल्याला तसे माझे साधक आणि शिष्य पुन्हा साधक वगैरे सुद्धा जीवनमुक्ती प्राप्त करू शकलो तर केवढा आनंद आहे. हा दृष्टांत ही जीवनमुक्तीचं जे तारुण्य आहे ते तारुण्य आपल्याला या श्रवणाने हळूहळू प्राप्त होते. असा दृष्टांत आहे. किंवा अगदी असा दुसरा दृष्टांत आहे तिसऱ्या तिन्ही दृष्टांत हा निसर्गातला दृष्टांत आहे. किती विविध प्रकारचे दृष्टांत देतात हे तर बघा. त्यांच्या वयाच्या दृष्टीनं हे जे दृष्टांत देत आहे ते विविध थरातले देतात आणि म्हणून कुठल्या तरी थरातल्या दृष्टांतांनी यांना हे तत्व आकलन हवं आणि सुधारणा हवी याच्यामध्ये हा त्यांचा उल्लेख आहे. 23व्या ओळीमध्ये पुन्हा दृष्टांत बोलणे पुनर्विधान लिहित आहे. वसंताचा आला, वसंताचा आला, फळी फुली आपला. वसंताचा आला, फळी फुली आपला. गगनाची डाळा पेरती झाडे. वसंताचा आला, फळी फुली आपला. गगनाची डाळा पेरती झाडे.
हा जो दृष्टांत महाराज सोपा आहे. वसंत काय वसंत आपण मुलांचे नाव ठेवतो वसंत, पण ते नाव कोणाचं दिलं आपण ते कोणाला वसंत नाव कोणाचं आहे माहिती नाही. कोणाचं नाव आहे मुलांना आपण नाव ठेवतो. मुलीचं नाव वासंती ठेवतो, मुलाचं नाव वसंत ठेवतो. पण तू हा वसंत कोण आहे तेव्हा ही माहिती साधकांना असली पाहिजे. म्हणून हा निसर्गाचा दृष्टांत दिलेला आहे. वसंत हा एक ऋतू आहे. ऋतू आपल्या भारतीय गणनेप्रमाणे कालगणनेप्रमाणे 12 महिने आणि 6 ऋतू आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद हे महिने आहेत आपले 12. आणि प्रत्येक 2 महिन्यामध्ये एक ऋतू असतो. 2 महिन्याचा एक ऋतू, 12 महिने आणि प्रत्येक 2 महिन्यामध्ये एक ऋतू म्हणजे 6 ऋतू येतात. ते 6 ऋतू पण माहिती पाहिजे आपल्याला. इंग्रजी माहिती आहे मला, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे सगळं माहिती. अरे आपलं भारतीय आणि तुम्हाला मी खरं सांगतो आपलं भारतीय जे गणनाशास्त्र आहे ते इतकं सुंदर आहे, इतकं अचूक आहे, इतकं निसर्गाशी एकरूप आहे. काय आपल्या त्या माणसाच्या दिनदृष्टी असते म्हणून त्यांनी नवं सुद्धा फार सुंदर दिले आपल्या या ऋतूंना. तेव्हा आपला वसंत ऋतू आहे पहिला. 6 ऋतू लक्षात घ्या, लक्षात ठेवा. राहिले गेले जाऊ द्या, पण ऐकून ठेवा बर का. वसंत हा पहिला ऋतू आहे. त्याला उन्हाळा स्वागत आहे. वसंत आता फुलं वगैरे येतात ना झाडांना, तो वसंत ऋतू. वसंतानंतर ग्रीष्म येतो. वसंत, ग्रीष्म, वर्ष. आता हा वर्षा ऋतू येतो 2 महिने. ग्रीष्म आणि वर्षा हे 4 ऋतू आहेत आपले. 4 महिने जे आहेत ते वर्षा कालातले असतात. आणि काय या भारताची रचना पण पूर्ण होती. हे जे ऋतू आहेत ना 6 ऋतू, त्या 6 ऋतूंचे तुला 3 भाग केले त्यांनी. आणि एक भाग पावसाळ्याचा, एक भाग उन्हाळ्याचा आणि एक भाग हिवाळ्याचा अशी वाटून दिली. आणि बरोबर त्याचा कालावधी त्याचा ऋतूमध्ये त्या प्रकारचं हवामान आपल्याला मिळतं. असं जगातल्या इतर कुठल्या देशात जा, तुम्ही अमेरिकामध्ये जा, इंग्लंडमध्ये जा, जर्मनी जा, कुठल्या इतर देशात जा, असा कालमानाचा बरोबर वाटा असा कुठेच नाही. आता हे थोडस बिघडलेले तंत्रज्ञान आम्ही बिघडले म्हणून माणसं बिघडलं की निसर्गाचा परिणाम होतो. मग म्हणतात वसंत, ग्रीष्म, वर्षा आणि पावसाळा संपला मग शरद ऋतू होतो. बघा शरदाचं चांगलं काय असतं त्यावेळेला कोजागिरी करून नाही त्याला शरद ऋतू आहे. हा सगळ्यांना आवडतो कारण त्यावेळेला पावसाळाही बंद झालेला आहे, उन्हाळाही नाही, हिवाळाही नाही. शरद ऋतू हा असा एक गोड ऋतू आहे की त्या कालामध्ये या 3ही प्रकारच्या हवामानामधला समभाग थोडा थोडा राहिलेला असतो. मग थोडीशी थंडी पण आहे, मग ऊन पण आहे, असा सुंदर काल आहे तो शरद ऋतू आहे. त्यानंतर हेमंत ऋतू येतो. हेमंत संपला की मग शिशिर येतो, कडक थंडी. या शिशिर ऋतूमध्ये सगळ्यांना तो कापून करतो, थंड करून टाकतो. वृक्ष वनस्पती आपण पाने गळायला लागतात.
सगळी झाडांची जी पानं असतात ती गळून जातात, शिशिर. तेव्हा वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर अशा प्रकारचे हे 6 ऋतू आहेत आपले. ज्ञानोबा वसंताचं उदाहरण घेऊन राहिले. आता ज्ञानोबा म्हणतात हा वसंत आला की फळी फुली आपुला. वसंत ऋतू आला म्हणजे या झाडाला कसं काय कळतो, लगेच त्याची ती जी गळालेली पाने आहे ना त्या ठिकाणी नवीन पाणी फुटायला लागते. नंतर त्या पानांमध्ये पुढे फुले येणार, झाड असेल त्यांना फुले यायला लागतात, फुलेरा येते, फुलेरापासून फळ तयार होतात, मग ती झाडे दिसतात. आपल्याला मला वाटतो पण त्या झाडांना फार भर आलेला असतो. म्हणून वसंत ऋतू हा वृक्ष वनस्पतींचा आनंदाचा मोहर येण्याचा ऋतू आहे, आनंदाचा काळ आहे त्यांचा. म्हणतात वसंताचा आला फळी फुले आपुला. गगना बरका गगनाची आडाळा पेरती झाडे. म्हणतात ही जी झाडं आहेत ती इतकी तरतरशी वाढत जातात, अशी विखरतात अशी गगनाला आकाशाच्या अंगणामध्ये ही झाडं अशी बहरतात, अशी विकासतात, अशी उंच वाढतात. हा या वनस्पतीला कळतो. आपल्याला तरी समजलं की त्या वनस्पतीला बरोबर समजते की बरोबर त्याच वेळेला कशा वेळेला फळ देणार फळ देणार. माणूस इतका नियमित राहिला नाही. माणसापेक्षा ही वनस्पती आधी प्रमाणे बदलणारी आहे. जसा ऋतू असेल तशा प्रकारचं त्यांचं जीवन असतं. पण ती दुर्दैव आमचं असं आहे की या झाडांना जर संपूर्ण झालेले आणि त्याचा परिणाम आता आम्हाला पाऊस मिळण्यामध्ये मिळणार आहे. पाऊस जो येते आता आपल्याकडे पाऊस पडत नाही, कारण डोंगर टेकड्या सगळ्या आम्ही साफ करून टाकले. शहरातून आता काय करावं, शहरातील जी झाडं आहेत रस्त्याच्या कडेला असलेली ती सुंदर झाडं म्हणजे हा माणूस या वनस्पतीचा शत्रू झाला. ती वनस्पती विचारली म्हणता घ्या ना आमचा तेवढा तुम्हाला लाभ घ्या, तेवढा घ्या, त्यामध्ये काही स्वतः घेतली तुमच्यासाठी आम्ही जगतो, पण ती आम्हाला बुडापासून खलास करताना तुम्हाला जेवढा लाभ आमच्या घ्यायचा तेवढा घ्या ना, पण तुम्ही आम्हाला खलासच करून टाकता. अशा प्रकारचा हा प्रकार आहे. आता ज्ञानोबा हा जो दृष्टांत देऊन झाले आणि तो त्या जीवनमुखीचा अनुभवाचा दृष्टांत देत आहे. या वसंतामध्ये या वसंत ऋतूमध्ये वृक्षांची फळं, त्यांचं बहरणं, त्यांचं वाढणं, त्यांचं सौंदर्य किती विकसित होतं, किती बहरत. वसंत हा सगळ्या वनस्पतींना बहर आणणारा ऋतू आहे, आनंद देणारा ऋतू आहे. आता उपाय वनसंतू त्यामुळे पहिल्याच याच्यामध्ये सांगितलेलं होतं. पहिल्या अमृतानुभवाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आलेली अमृतानुभवामध्ये दुसऱ्या प्रकरणामध्ये पूर्ण केलेलं आहे. आणखी अशी होती आता उपाय वनसंतू जया इच्छिवा वसंतू. ज्ञानवंतात ज्याच्या दृष्टीला असा हा वसंत ऋतू प्राप्त होतो दीक्षिवा दृष्टी, तेव्हा या वसंताच्या या उपायाने म्हणजे
त्याच्या स्पर्शाने या वनस्पतीला बहर आणला जातो. ध्यानवंतात माझा हा अमृताचा अनुभव त्या वसंतासारखा आहे. हे भक्तांनो, हा अमृताचा अनुभव ऐका माझा. हा अमृताचा अनुभव तुम्ही ऐकल्याने तुमच्यामध्ये बहरी, जसा वसंत ऋतू त्या वनस्पतीला बहर आणतो, त्याप्रमाणे माझा हा वसंत ऋतू म्हणजे हा जो अमृताचा अनुभव आहे, हा अमृताचा अनुभव तुम्ही श्रवण केला, ऐकला तर तुमच्या अंतःकरणामध्ये बहरी, प्रेरणा होईल, स्फूर्ती होईल आणि तुम्हालाही त्या वृक्ष वनस्पतीप्रमाणे सुरेख असा आनंद लुटता येईल. बरं, ध्यान म्हणतात, ध्यान मग तुम्हाला हे वाटतो ना ध्यान आहे. ज्ञानवाणी आता वसंताचं हे जे सुंदर आपल्याला रूपक किंवा दृष्टांत देऊन आपल्याला समजावलेले, त्या वसंताने त्या वृक्ष वनस्पतीकडून काही मागितलं का हो? हे बाबांनी आपण येतोय बरं का, माझे स्वागत करण्यासाठी काहीतरी द्या ना. काही त्याच जसं निरपेक्ष दान आहे. वसंताचं दान तर निरपेक्ष आहे ना, तर सगळ्यांना सारखं देतो. सगळ्यांना सारखं वाटणार हे जे दान आहे वसंताचं, ते सगळ्यांना तो सारखं वाटतो आणि त्यामधून त्याला काही अपेक्षा नाही. असं निरपेक्ष दान दिलेला ज्या वसंताने त्यांना दिलं, ते वृक्ष वनस्पतीने निरपेक्ष दान देतात. मग त्यांनी दिलेलं जे आपल्याला दान दिलं, त्याच्यामुळे आपल्याला फुलं आणि फळ आणि पानं आणि वगैरे, मग ती फळं फुलं पानं वगैरे ती वृक्ष वनस्पती स्वतःसाठी वापरतात का? तेही जगाच्या कल्याणात नाही का, ते दुसऱ्यांना देतात. द्या फळ खा माझे, फुलं पिवळा बोलू, काय तुम्हाला पाहिजे तुम्ही घ्या माझ्याकडून, आमच्याकडून वनस्पतीकडून, पण आम्हाला संपूर्ण नका हो. आमचा संपूर्ण नायनाट नका करून जगू द्या ना मला. पण आणि दरवर्षी तुम्हाला बसून करतो फळ देतो ना, फळ देतो ना, सुगंध पसरवतो आम्ही सगळ्या विश्वामध्ये. एवढा आनंद आहे पाहना. म्हणलं तर ते इतकं सुगंध असतं की असं बरोबर त्याच्या ह्याच्यामध्ये हळद सुगंध पसरला जातो आणि त्या भ्रमरांना तो कळतो. हे जे फुलपाखरे असतात ना, भ्रमरे फुलपाखरे, त्यांना तो सुगंध कळल्याबरोबर धावत येतात ते तिथं. आणि ते दृश्य म्हणतात का, बघ झालेले पुढे आता राहू दे मला. ह्या फुलपाखरे पितात, रस भ्रमर पितात, माणसं तोडून नाकाला लावतात, ते फेकून देतात. म्हणून सगळ्यात वाईट आहे तो भ्रमर आहे. तो भ्रमर इतका झाड असेल भोगा पाहिजे तू, किती जाड टकोरे असतात ते जेव्हा त्या फुलावर बसतात ना, त्यावेळेला त्या फुलाची वाकडी किंवा सुद्धा जी कळी असते ते वाकू सुद्धा देत नाही, इतका अवघड बसतो त्याच्यावर. आणि बरोबर कोणाने त्याचं जे उन्मत असतं ना, ते सापडून घेऊन जातं. फुलपाखरे जशी राहतात, काही दिसकटलं नाही, काही दिसलं नाही, त्याने रस प्यायला तो आणि ते पुढे गेल्यानंतर बरं झालं ते म्हणून तू माझ्यावर इतका हळवार बसतो की माझ्या पानांना, माझ्या त्या पाकळ्यांना काही त्रास नाही. तुझ्या पावले, तुझ्या आता पायाचे ठसे सुद्धा म्हटले नाही द्यायचं, इतका हळूच तू बसून माझे पान करतो. सांगा असा उपयोग होतो का आपण वनस्पतीचा? म्हणून माणसाला बुद्धी तर आहे,
परंतु ते जे जीव जंतू आहेत ते किती बुद्धिवान आहेत आपल्यापेक्षा. जाणून ठेवल्याने ती फळ सुद्धा वसंताने दिलेली जी भेट आहे त्यांना ती जशी निरपेक्ष आहे कुठल्या हेतूने दिलेली नाही. तसे ते वृक्ष वनस्पती जे आहेत त्यांना आलेली फुलं फळ सुद्धा निरपेक्षता देतात. ह्या तुम्हाला जेवढं पाहिजे होती का, आमची काही अपेक्षा नाही तुमच्याकडून, काही देऊ नका आम्हाला, जगवा तुम्हाला, मला जगलो तरच तुमच्या आयुष्याने तुम्हाला ना, जगू तर द्या. म्हणून जगू पण देत नाही त्यांना. अरे अरे काय म्हणून पहा, जगण्या इतकं तरी सामर्थ्य त्या वनस्पतीमध्ये राहू गेलं. जे अशी का छाटणी करायची जेणेकरून ते सुकून मरून जाईल. म्हणून जाणून आम्हाला या दृष्टांतातून हा उपदेश देत आहे. फळे फुले वृक्षांचीच असतात, परंतु वसंत आहे त्यासच ती फुलं फळं पाहताना वसंताला इतका आनंद होतो की काय रे, माझ्या आगमनामुळे या वृक्षवनस्पतीला फार आनंद झाला एवढा. हेच त्याचं स्वागत. माझं स्वागत ही वनस्पती करतात, माणसं करत नाही. माणसाला काही फुलं फळं येत नाही त्यावेळेला कोंडीच्या कोंडीत राहतात ते, आणि हा शूट करत आपल्या घरामध्ये बसून राहतात, आणि त्यावेळेला आपल्याकडे उन्हाळा असतो. किती आश्चर्यकारक आहे की ज्या वेळेला उन्हाळा असतो घोषूस करतो आम्ही, त्यावेळेला त्या वनस्पती बळतात बाहेर, वसंत नाही. पावसाळ्यात भरल्याचं काही हाल विशेष वाटत, तो विरोधी काळ असणे आमच्या दृष्टीनं आम्हाला तपमान ते सहन होत नाही, आणि ती वनस्पती सर्व तपमान सहन करून आम्ही मला म्हणतात आमचा अमृताचा अनुभवही असाच आहे. हा वसंताचा प्रकार आहे. हा वसंताचा तुम्हाला दिलेला निरपेक्ष असा दानाचा भाग घ्या, आणि त्या विश्व वनस्पतीप्रमाणे होऊ द्या तुमचं जीवन, वाढू द्या तुमच्या जीवनाची उंची, ह्या तुम्ही हा आनंदाचा उपभोग सुखाने आणि आनंदाने जगा, असा हा अमृताचा अनुभव घ्या. हा वसंताचाच जणू काय एक प्रकार आहे असं जन्म सांगण्याने. तेव्हा आता 24व्या ओळीपर्यंत आपण आलो. 24व्या आता ओळी येते. हा समजूया. 2-3 दृष्टांत देऊन झाले. या 3 दृष्टांतांमधून ज्ञानोबांनी आपल्याला चंद्राचा दिला, मुलीचा दिला आणि वसंताचा दिला, 3 वेगळ्या जीवनाचे दृष्टांत दिले. एक आकाशातला आहे, एक आपल्या घरातला आहे मुलीचा, आणि वनस्पती बाहेरचा जमिनीवरचा. आकाश जमीन घर 3 वेगवेगळे स्थान आहे. तिथे दृष्टांत देऊन आपल्याला अमृतांचा अनुभव किती महत्वाचा आहे हे आम्हाला त्यांनी पकडून दिलं. आता ज्ञान आपल्याला त्याच्यातून नियम सांगतात. ही जोडी आता पुढची ती फार सुंदर आहे. ज्ञान म्हणतात 24वी ओळी येते. या लागी हे बोलणे, या लागी हे बोलणे, अनुभवामृतपणे, या लागी हे बोलणे अनुभवामृतपणे, स्वानुभूती परगुणे उगरले, स्वानुभूती परगुणे उगरले. आपल्या सगळ्यांसाठी स्वानुभूती परगुणे उगरले आहे. उगरणे म्हणजे वाढले, वाढले जे म्हणतात ना पानामध्ये
त्याला उगरण म्हणतात. आणि तुमच्याकडे उगरण पण असेल ना ते टाकायचं उगारण म्हणतात. काय होतं त्याला उग्राण शब्द या उगरण्यापासून तयार झालेले. कितीतरी शब्द असे असतात जे आपल्याला माहिती होत नाही. उगरणं आणणं मला म्हणतात मी तुम्हाला निजानी वाटतोय. खाणं आहे अरे मसाले म्हणतात. किती ज्ञानाची दृष्टी, किती ज्ञानाचं प्रेम. ते म्हणतात मी तुमच्यासाठी हे असं काही भोजन वागतोय तुम्हाला. यारे 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 हा सगळा भोजनाचा आनंद. हे अन्नाचं भोजन ठीक आहे, त्याचा आहे आनंद, पण तो आनंद त्या जीवनात होतच राहतो. पोटात गेल्यानंतर तो बनवून जातो तो आनंद. आणि त्याच्यामुळे जर तू भीती झाली तर मग आणखी विचारूच नका. तर हा आनंद आता तुम्हाला असा आहे की या भोजनाने तुम्हाला तुमचं पोट दुखणार नाही, तुम्हाला काही त्रास होणार नाही. उलट हा आनंद एकदा का भोजन केलं तुम्ही तर काय राहणार आहे. आपलं जे भोजन असतं ना ते खाण्यापुरतून आनंद असतो. पोट भरेपर्यंत आनंद देत ते भोजन. आणि पोट भरलं मग एक जास्त लाडू खावा लागून म्हटलं घ्यावं एक लाडू. नको नको आता नको. का बरं नको? चांगलं आहे ना, आवडलं नाही का तुम्हाला? आवडलं हो पण नको आता पोट भरवलं. आणि असंही करून तुझ्या तोंडात लाडू पडलं तर काय नाही, तसे खाल्ल्याने सगळं बाहेर पडून गेलं. काय होतं तसं हे जे अन्न आहे आता मी तुम्हाला खाऊ घालतोय, हे अन्न तू किती खाल्लं तरी ते तू नाही म्हणणार. अरे वा रे वा. ही अशी मेजवानी आहे की ही मेजवानी घेता घेता तुमची तृप्ती सारखी वाढत राहील. आणि एकदा का तुम्ही तृप्त झाला की मग तुम्हाला भोजनाचीच गरज लागणार. ही जे भोजन असताना बाकीची तेवढ्या पुत्यांची तृप्ती देतात, तो भरून देतात, परंतु खूप खाली झाले की कोणा खावंसं वाटतं नाही. म्हणजे आपली मेजवानी किंवा आपली भोजन ही तात्पुरती तृप्ती देणारी ह्याच्याकडे पण तात्पुरतं समाधान आहे, तेवढ्या तुझं समाधान देतात. पण जाणून म्हणतात मी तुम्हाला असं भोजन देतो, अशी मेजवानी देतोय की ती मेजवानी खाल्ल्यानंतर तुम्हाला भोजनाची इच्छा होणार. अशी तृप्ती तुम्हाला प्राप्त होईल की आता पुन्हा काही खाण्याची गरजच नाही. बघा ते म्हणतात या लागी हे बोलणे. अरे का याकरता मी अमृतानुभवाचं हे बोलणं एवढ्यासाठी करतोय की बोलण्यातून आता तुम्हाला देऊ शकतो ना. आणि असा अनुभव आम्हाला वाचता येते, अनुभव वाचता येत नाही आपल्याला. आपल्याला जर एखादा चांगला अनुभव असला तरी तो अनुभव आपण मुखाने तोंडाने शब्दाने सांगू शकतो किंवा मला असं होत झालं, पण माझा अनुभव मी तुम्हाला देऊ शकत नाही. अनुभव हा प्रत्येकाने स्वतःचा घ्यायचा असतो, स्वतःने स्वतःचा घ्यायचा असतो. हा सांगता येतो तो अनुभव कसा आहे ते शब्दांनी आपल्याला दुसऱ्यांना सांगता येतो. पण दुसऱ्यांना किती शब्दांनी तुम्ही ते सांगितलं तरी त्याला तो अनुभव येणार नाही. त्या शब्दाने अनुभव येत नाही. म्हणून जाणवा होता ज्ञानवांचं हे कौशल्य या ठिकाणी इथे म्हणता शब्दांनी जे तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही ते मी तुम्हाला माझ्या या अमृतानुभवाच्या निमित्ताने जो शब्द वापरतोय त्या शब्दातून तुम्हाला तो अनुभव येईल. मग आमच्या शब्दातून का बरं कळत नाही आमचा अनुभव येणं? अनुभवकडे अनुभव लोकायला काय झालं, मला अनुभव येणं नाही. अनुभव काय पण अनुभव येणं. उदाहरणार्थ मी एक रत्नागिरीचा हापूस आंबा खाल्ला
आता तो जो आंबा मी खाल्ला आहे त्याची जी चव मला लागली, त्याची जी गोडी मला लागली, त्याचा स्वाद मला कळला, हा मी तुम्हाला देऊ शकत नाही स्वाद. हा तोंडाने मुखाने शब्दाने सांगेल की काय तो हापूस असतो, किती गोड लागतो हो. अहो खाल्ला का तुम्ही कधी हापूस? असा अमृत असं गोड लागतो तो. हे काय झालं, हे नुसतं बोलणं झालं, अनुभवाला का म्हणून बोलण्याने अनुभव येत नाही. ज्ञानोबांचं हे मोठं आश्चर्य आहे की ते म्हणतात की माझ्या बोलण्यातून तुम्हाला माझा अनुभव देतो. आणि खरे काय होऊ शकतं, जे जीवनमुक्त महात्मे असतात, जे जीवनमुक्त असतात, जे आत्मस्वरूपात गेलेले आहेत, जे आत्मस्वरूप झालेले आहेत, जे ब्रह्मस्वरूप झालेले, ते जेव्हा त्या आत्मस्वरूपातून खाली येतात त्यामुळे त्यांच्यामध्ये ते आत्मस्वरूप असल्यामुळे त्या शब्दांना सुद्धा चिटकून त्या आत्मस्वरूपची चेतना आपल्यामध्ये दिसते. जीवनमुक्ताचा एक शब्द आमचे महाराज सांगायचे, जीवनमुक्ताचा एक शब्द आणि मोठा विद्वान जरी असला परत मुख, त्याचे हजारो ग्रंथ जरी तुम्ही वाचले, त्यातून जे मिळाले ते या जीवनमुक्ताच्या एका शब्दातून कोणाला प्राप्त होतं. असा फरक का पडावा, कारण जीवनमुक्त जेव्हा तो एक शब्द वापरतो त्या एक शब्दामध्ये त्याची आत्मचेतना असते. आणि तो जो परत मुख आहे ज्याला काही अनुभव आलेला नाही, तो खूप ठेवलं त्याने वाचत बसा त्याच्या कादंबऱ्या, त्याचे त्या कविता, त्या कधी साहित्य वाचत बसा, काही मिळणार. म्हणून आत्मचैतन्य असे जे शब्द असतात ते फार परिणामदायी असतात. आणि म्हणून स्वामी समर्थ म्हणा, गजानन महाराज घ्या, साईबाबा घ्या, किंवा असे महात्मे दिलेले ते महात्मे जिवंत असताना एकच शब्द सांगायचे होणार आहे आणि त्या माणसाचं जीवन लगेच बदलून जायचं. म्हणून ही जी मंडळी असते आपल्या स्वरूपामध्ये गेलेली, त्या माणसांच्या जीवनामध्ये एक शब्द जरी आपल्या कानात आला तरी बस. म्हणून आता असं होता की मी माझा हा अमृताचा अनुभव तुम्हाला शब्दांनी जरी सांगत असलो आणि ते शब्द जर तुम्ही कानाने ग्रहण केले, कानातून ऐकले, तर तुम्हाला ती जीवनमुक्ती प्राप्त होईल. हा जो ज्ञानोबांचा आत्मविश्वास आहे, या आत्मविश्वासाला आता आपण ग्रहण केलं पाहिजे. आपलाही आत्मविश्वास ते वाढवून राहिले आणि आपण त्याला साथ दिली पाहिजे. त्यांचा आत्मविश्वास चांगला आहे आपल्याविषयी, परंतु आपण त्याप्रमाणे बनलं पाहिजे, वागलं पाहिजे, अंतिम व्हायला पाहिजे आपण त्यास. म्हणून ज्ञानवंतपणा या लागी हे बोलणे, याकरता आमच्या अमृतानुभवी पकडण्याची मेजवानी करा. अनुभवामृतपणे, हे अनुभवामृत जे आहे ते अमृत स्वानुभूती, मी जे बोलतोय ना ती माझी अनुभूती आहे, माझा अनुभव आहे, आणि त्या अनुभूतीतून मी जे तुम्हाला वाटतोय जीवन हे काही विसरू नाही किंवा हे काही असं व्यस्त नाही. मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगू, हा माझा अनुभव आहे. माझा जर असा अनुभव खरा असेल तर तुमचा अनुभव खरा आहे. ऐकत खरं हे किती ज्ञान आपल्याला हा ग्रंथ ऐकण्यासाठी वारंवार विनवणी करून राहिले. आणि खरोखर आपल्या आंबोल्याच्या मातात आपले बंधू झाले येतात बिचारे, पाऊस असो, पाणी असो, काही असो, काही असो, येतात आणि ऐकतात. जेवढं समजलं तेवढं समजून घेतात. धन्य हा लाभ असा विचारत पण नाहीये.
तेव्हा जी गणनाची मुली आहे या मुलीवर आणखी आपण थोडासा विचार करू. आज सत्संगाची वेळ संपलेली आहे. सत्संगाला विश्राम देऊया. हरी ओम.